आलेले असते. प्राजक्ता तुळशी वृंदावनपाशी दिवा लावून आत येते. जिजी देवाजवळ बसलेली असते. तिला घेऊन बाहेर आली. हातात जपाची माळ घेऊन जिजी आराम खुर्चीत जप करत बसते. काजव्याचा किरकिर आवाज सुरू होतो. रातराणीला आज खूपच फुल होती. केवड्याची धूप काडी लावून जिजीला हात लावून सांगितले, मी सिद्धार्थ दादाचा फोन आला तर सांग लग्नाला ये म्हणून. हा फोन इथेच ठेव, त्याने जेवण इकडे झाकून ठेवले आहे. माझी वाट पाहू नको. भूक लागली की जेवून घे. चावी मी घेऊन जाते. प्राजक्ताच्या एवढ्या वाक्याने जिजीने बरबर म्हटले. पात गुंग आहोत असे दाखवले. दरवाजा बंद केल्याचा आवाज झाला तसा जिजी हातातील माळ बाजूला ठेवून डोळे बंद करून विचारात बसते. कशातच मन लागत नाही. सिद्धार्थचा आता फोन यावा आणि मला अमेरिकेला घेऊन जातो असे म्हणावे. गेले कित्येक दिवस हेच चालले. तुझा विजा मिळाला की घेऊन जातो. पण हे फक्त निमित्तच. मुलगा सून आपल्यासाठी काहीच करू शकत नाहीत का? मी अशी म्हणून मला टाळतात. मी प्रगड होईल ना त्यांना. प्राजक्ताचे आता लग्न आहे. ती चालली आहे सासरी. सगळेच त्याला कळवले तरीही अजून मार्ग आपल्याला सापडत नाही. प्राजक्ताचा विचार करता सगळा भूतकाळ आता जिजीला आठवतोय. प्राजक्ता ही खरी पाहता जिजीची खरी मुलगी नाही. जिजी जिथे नोकरी करत होती तिकडच्या बस स्थानकाजवळ नेहमीप्रमाणे बसची वाट पाहत उभी होती. सिद्धार्थ हा 12 वर्षात होता आणि नवरा संपतराव हे दुसऱ्या शहरात असल्यामुळे तो 2, 3, 4 महिन्यातून ये जा असायचा. त्यामुळे सिद्धार्थची जबाबदारी सगळी जिजीचीच होती. तोपर्यंत तिथे एक मुलगी भीक मागत होती म्हणून जिजीच्या पर्समधून एक सोनपापडी होती. ती तिने काढून त्या मुलीला दिली. जिजीचं लक्ष नसताना तिने जाऊन ती सोनपापडी एका भिंतीमागे टाकली. तिथे एका बस प्रवाशाने जिजीला टोला मारला. नको तिकडे दुनियादारी करायची नाही या. बेकारण्यांना जास्त होकारे असते. जिजीच्या डोक्यात जरा तिडीकच गेली. तिने तिला हाताला धरून रागे भरायला सुरुवात केली. तुला नको होते तर तसे सांगायचे ना. ते पण पैसे देऊनच आणतो ना आम्ही. तू भुकेचा आव आणलास म्हणून मी तुला ते दिले. यावर ती मुलगी सोनाली जोरजोरात रडायला लागली. आई आई नको मारू मला. मला जाम भूक लागले. पण आमचा मोठा दादा भाई फक्त पैसे घेऊन ये म्हणतो. तो फक्त दुपारी आणि रात्री वडापाव खायला पैसे देतो. हिला भयानक काही सांगायचे आहे. जिजीने तिचे सगळे ऐकायची तयारी दाखवली. यावर ती आणखीन हुंदके द्यायला लागली. गेले तरी जिजीला या मुलीला सोडावेसे वाटले नाही. पुन्हा रडता रडता तिने तिचे सारे दुःख जिजीच्या डोळ्यात ओतले. दादाभाईला आम्हाला खायला बंदी केली आहे त्याने. जर पैसे आणले नाही तर जीवे मारण्याची धमकी देतो. एकदा अशी सोनपापडी खाऊन गेली आणि तोंडाला थोडं चिटकलं. त्याने माझा ओठ आवळून काढला. दुसऱ्या दिवशी लाडू खाऊन पाणी पिऊन गेले तर फ्रॉक ओली दिसली म्हणून त्याने मला बेदम मारले. एकदा तहान लागलेली म्हणून गोळेवाल्याने उरलेले सरबत दिले. ओठ लाल लाल झालेले पाहून मला बेदम मारले म्हणून मला पैसेच लागतात. जिजीने तिला जवळ गेले, गोंजारले आणि आपण यावर तोडगा काढून असे सांगून तिचे राहण्याचे ठिकाण विचारले. दुसऱ्या दिवशी स्त्री मुक्तीच्या महिला आणि पोलीस घेऊन त्या दादाभाईला समज द्यायला गेले. पण कोणाचे धूप खातोय कुठे तो. उलटा जिजीला उलटा बोलला की तुला एवढं पुळका असेल तर घेऊन जा हिला. पोलिसांनी त्याला 8 दिवस जेलमध्ये ठेवले. जिजीने घरी येऊन संपतला फोन करून कळवले. आपल्या घरी आणूयात का तिला. पण संपत नकोच म्हणाला. त्या मुलीवरून नसते कोणते प्रकरण नको. जिजीने संपतला विश्वासात घेऊन असे काही होणार नाही असे सांगितले. संपतने त्याच्या वकील मित्राला फोन करून तिच्यासोबत राहा आणि सगळे काही ते रीतसर कर. संपतचे जोडून ठेवलेले मित्र नेहमी हाकेला उभे राहायचे. एकदाचे तिला त्या दादाभाईच्या कचाट्यातून सोडवले. जिजीला मुलीची आवड खूप होती पण संपतच्या सतत लांब राहण्याने ते शक्य झाले नाही. तिने आदल्या दिवशीच प्राजक्ताचं झाड लावलं म्हणून तिचे नाव प्राजक्ता ठेवले. जिजीचे राहते घर तसे लहान होते कारण तिला बाग फार आवडे आणि एका कोपऱ्यात संपतने छोटे गॅरेज काढले होते. तो आला की 6 महिने छोटे मोठे काम घे. सिद्धार्थ तसा बोल. प्राजक्ताशी फारसा बोलत नसे
प्राजक्ताला मात्र त्याला सारखे सिद्धार्थ दादा हाक मारावीशी वाटे. सिद्धार्थला चित्र काढायला फार आवडे. तो बागेत बसून छान छान चित्र काढे. हळूहळू जिजीने प्राजक्तालाही बडबड गीते शिकवली. गंगाबाई हे मागच्याच झोपडीत राहणारी नवरा मारतो म्हणून सिद्धार्थसोबत इकडेच थांबायची. तीही जवळ घ्यायची प्राजक्ताला. पण रस्त्यावरचे झोपडे काऊ चिऊ शिवाय जग न बघितलेली ही मुलगी अर्थशून्य नजरेने बघत राहायची. हिला फोर्स करण्यात काहीच अर्थ नव्हता. तिला तिचा भूतकाळ वर्तमान काळ स्थिर स्थावर व्हायला वेळ लागेल. एके दिवशी आळीतील सार्वजनिक पूजेचा तो दिवस. संध्याकाळी जिजी घराच्या दिशेला येताना पिंगे मास्तर भेटले. अगं सिद्धार्थ थेट शाळेतून येऊन बसलाय, चित्र काढतोय. तू लवकर ये आणि त्याच्यासाठी चांगला शर्ट घेऊन ये. जिजीने स्मित हास्य करून हो म्हणत घराकडे आले. तोच फाटकाकडे प्राजक्ता परकर पोलक्यात गंगाबाईसह उभी. जिजीला पाहून खुश. जिजीने तिच्या छान दिसण्याचे कौतुक केले. पण मनात एक खंत होती की हिला आपण अजून आळी फिरवली नाही, मग ही सगळ्यांमध्ये रमेल ना. तिकडे पाहिल्यावर मास्तरांनी तिला जवळ घेतले. जमेल त्याच्याशी ओळख करून दिली. स्पर्धा काहीशा घेण्यात आल्या. लहान मुलांचे अनुभव कथन सुरू झाले. कोणी सायकलवरून पडण्याचा अनुभव सांगितला तर कोणी आजीबरोबरची मस्ती. प्राजक्ताने आपल्याला पण बोलायचे असे आहे सांगून मास्तरांना स्टेजवर चढवायला सांगितलंय. प्राजक्ता अगदी हावभाव करत सावित्रीबाईंवर खूप छान ती भाषण देऊ लागली. भाषण झाल्यावर बस एकाच टाळ्यांचा गडगडाट. सिद्धार्थने तर वर चढून प्राजक्ताला जवळ घेतले. तेव्हापासून प्राजक्ता अगदी सगळ्या आळीची लाडकी झाली. जिजी फारच धन्य झाली. एके दिवशी उन्हाळी सुट्टी संपत येणार होता म्हणून सुट्टी घेऊन पापड कुरड्या करून बाहेर सुकत ठेवल्या होत्या. प्राजक्ता बाहेर लक्ष ठेवायला सांगितले. गंगोबाई मध्ये येऊन जात होते आणि प्राजक्ता आपल्याला सिद्धार्थ दादासारखे चित्र काढता येते का ते पाहत गुंग होती. तेवढ्या तिकडे 2 शेळ्या आल्या आणि पापड खाऊ लागल्या. प्राजक्ता मोठ्याने ओरडली. त्यामुळे जिजी गंगाबाई दोघी घाबरत बाहेर आल्या. पाहतो तर काय शेळ्या पळून गेल्या होत्या. पण आपले थोडे पापड खाल्ले म्हणून प्राजक्ता रडायला लागली. जिजी यावर तिला गप्प करते. त्याच्या नशिबात दाना आहे तो खाऊन गेला, त्याला तरी कोण देणार आपल्याशिवाय. जिजीचे तत्व कळणे एवढी प्राजक्ताला समज आली नव्हती. ती अर्थशून्य होऊन पाहत होती. गंगाबाई जिजीची थट्टा करत आत गेली. म्हातारपणाची काठी आवडली हो मला. श्रावणातील एका रविवारी छानसे ऊन पडले होते. सिद्धार्थ चित्रकलेच्या परीक्षेला गेला होता. जिजीने प्राजक्ताला एका वाटीत शेव कुरमुरे कालवून दिले. तिला खात बस असे सांगितले. गंगाबाई पण गावाला गेली होती. आपण ओल्या नारळाच्या व नारळी वड्या कराव्यात. तेव्हा मी मागच्या वाण्याकडून नारळ घेऊन येते असं ती प्राजक्ताला सांगून गेली. ती येताना ती पावसाची सर 2 मिनिटाची आली म्हणून ती थांबली. येताना फाटकातून पाहते तर काय प्राजक्ता बाहेर ओटीवर येऊन मांडीत डोके खुपसून रडत बसली होती. हातात कपडे वाळत घालायची काठी. फाटक तर बंद आहे. 5 मिनिटात काय झाले असेल एवढे? मग आत कोण आले असेल? कोणी काय केले असेल का प्राजक्ताला? भीतीने जिजीचे पाय जमिनीवर पडेनात. पटकन तिला मांडीवर घेतले. तिला कवटाळले. जिजी जिजी. जोराचा पाऊस आला आणि सिद्धार्थ दादाचा शर्ट भिजला. माझा हातच नाही पोहोचला. आता मात्र जिजी अगदी फिदे हसायला लागली. प्राजक्ता तिच्याकडे निरागस बघायला लागली. म्हणता म्हणता प्राजक्ता शाळेत रमली. सिद्धार्थची पण 10वी आली. एक दिवस संपतला आपल्या राहत्या खोलीत ड्रग्ज सापडले म्हणून निलंबित केले. तेथूनच येत असताना एका ट्रेन अपघातात संपतचा मृत्यू झाला. जिजी 2 मुलांकडे बघत अगदी सावली कशी निघून आली याच्या विचारात ती आजारी पडली. हे सगळे झाले की कोणी केले? संपतच्या मित्रांनी जिजीला सगळे फंड आणि पेपर सोडवण्यात मदत केली. सगळे तिच्याकडे आदराने पाहत म्हणून संपत निर्धास्त होता. संपतच्या आठवणी ती झुरून गेली होती. रडून रडून तिने स्वतःला अबोल केले होते. एक दिवस संध्याकाळी तुळशीला दिवा लावला आणि राणीला न्याहाळून आत येताना ओटीवर ती
धडपडली. प्राजक्ताने तिला सावरले. डॉक्टर घरी आले आणि रातांधळेपणाची लक्षणे असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ बरोबर जाऊन तपासणी केली. लगेच शस्त्रक्रिया केली, पण ती यशस्वी झाली नाही. जिजीला नोकरी सोडावी लागली. सिद्धार्थाचे शिक्षण झाले तसा तो अमेरिकेला गेला. जाताना आपण 2 वर्षासाठी जातो आहोत. आपल्याला आर्ट शॉप इकडे येऊन काढायचे आहे. तोपर्यंत प्राजक्ता आहेच तुझ्यासोबत. पण कसले काय, हा तिकडे गेला तो तिकडलाच पोरीशी त्यांनी लग्न केले. विजयाच्या नावाने जिजीला चुना लावत होता. प्राजक्ता मनापासून जिजीची सेवा करी. 12वी नंतर तिने असे फाईन आर्ट्सला जाऊन घरगुती वस्तू विकणे, पडदा, रुखवत, सॉफ्ट टॉयज असे सगळे ती घरीच करी. तसेच तिने बाहेर जिजीला नर्सरी काढायला सुचवले. जिजीचा सकाळचा छान वेळ जाईल. लोकही तिच्याकडून रोपं विकत घेत. दोघींच्या व्यवसायानिमित्त ओळखी छान वाढल्या गेल्या. बाहेरची कामे प्राजक्ताच बघे. सिद्धार्थाने तिला जाण्याच्या आधी बँकपासून सगळे व्यवहार दाखवून ठेवले होते. एके दिवशी रात्री प्राजक्ता उशिरा परत आली आणि गप्प होती. रात्रीचे तिचे सगळे निरीक्षण जिजी करत होती. रात्री झोपाच्या खोलीत जिजीच्या मांडीवर डोकं ठेवून, जिजी, मेडिकल स्टोअरमधील सागर मला आवडतो. आम्हाला लग्न करायचे आहे. जिजीच्या शस्त्रक्रियेनंतर प्राजक्ताचे सतत जाणे होई मेडिकलमध्ये. तिथेच हिची थेट भेट झाली. तिने असे अचानक मला लग्न करायचे आहे असे सांगावे साधे विचारूही नये. ही कोणती पद्धत? या विचाराने सगळे आठवून जिजी खचली होती. प्राजक्ता अंदाजाने 20 असावी वर्षाची. तसे लग्नाचे वय पण नव्हते, पण एखादे वर्ष थांबली असती तर असे विचार करत बसली होती जिजी. आपल्या तरी डोक्यात स्वार्थी विचार का यावा असे एक मन सांगत होते. जर दुसरे मन जाऊ देत, तिला आपलं संपूर्णत आंधळे झालं तर तिचे काय? सिद्धार्थ तिला काय संभाळणार आहे तो मलाच आशावर ठेवून गेलाय. आतापर्यंत बरीच रात्र झाली होती. न सिद्धार्थचा फोन न हिचा पत्ता. बरं, आता हिला विचारावं तरी कुठल्या नात्याने? तिने तर आपण परके असल्यासारखे नुसते आपल्या कानावर घातले आहे. जिजी तेव्हापासून तिच्याबरोबर औपचारिकच बोलत होती. जिजीने निवांत मागे टेकून एक मोठा श्वास घेतला आणि ठरवले, त्याला पण अडवायचे नाही आणि हिला पण नको. सरळ आपण आता आपले जमलेली पुंजी घेऊन वृद्धाश्रमात जावे. तिथे सगळे समवयस्कर आपल्याला भेटतील. जाईल आपला वेळ छान. दोघंही आपल्या आपल्या स्वप्नात सुखी राहत. प्राजक्ताच्या उदास कानावर घालून आपण आपला रस्ता धरावा. जिजीच्या चेहऱ्यावर जरा तेज आलं. एवढ्यात खट आवाज झाला. बहुधा घुबड आलं बाहेरच्या ओटीवर. रात्रीचं येऊन बसतं. त्याला रात्रीचं दिसतं आणि आपल्याला सकाळचं. काय विरोधाभास आहे? काजव्यांचा किरकिर आवाज वाढत चालला होता. आपल्याला सकारात्मक निर्णयाने जिजीला भूक लागली. तिने ताट झाकलेले उघडले. आज अळूचे फतफत. सकाळी फुलं काढताना जिजीने अळू आलेले पाहिले, पण तिची इच्छा काही होईना कापायची. प्राजक्ताने आपल्याला न विचारता अळू केले, पण छान केले होते. जिजी अगदी मनापासून जेवली. प्राजक्ताची वाट पाहत खिडकीत चाच पडत येऊन बसली. तिच्या दार उघडण्याचा आवाज झाला तशी पलंगावर जाऊन झोपली. पहाटे तिला चांगलीच लवकर जाग आली. परिजातकाचा सडा उजळल्याचे सांगत होता. जिजी उठून बसले. आता लवकरच आपली घुसमट थांबेल. संपच्या फोटोकडे बघत ती कराग्रे वसते म्हटले आणि आंघोळीला गेली. तुळशीला पाणी घालून फुल परडीत घेऊन देवघरात येऊन बसली. अर्धी पूजा होते ना होते तोच दार खणखणले. दारात सागर पांढरा चाफा आणि सोंड टका घेऊन उभा. जिजीला आश्चर्य वाटले. सागर, तू एवढ्या सकाळी? सगळे ठीक आहे ना? प्राजक्ता आत आहे, तू आत ये ना. ही फुलं आणलीत होय? छान. जिजीचा हा सूर ऐकून सागर जरा निवळलाच. प्राजक्ता आतून बाहेर चहा बिस्किटे घेऊन येते. दोघं जिजीसाठी थांबतात. जिजीची पूजा होते तशी जिजी येते. टेबलाकडे बसते. प्राजक्ता जिजीला जवळ करते. जिजी, तुला इतकी निर्दयी आणि क्रूर वाटते का ग? मी सारखी गप्प राहते. माझ्याकडे आशेने बघत नाहीस? आपली बाहेरची रातराणी
अशीच आहे, पण घरातील रात्राणी चालली आहे विचाराने तू कोमेजून गेलीस ना. अगं, ज्या डोळसपणे तू मला इथे आणलंस तेथून आंधळेपणाने तुला टाकून जाईन असे वाटले का गं? अगं, गेले कित्येक दिवस आम्ही तुझ्यासाठी फिरत आहोत. चांगले डॉक्टरला तुझे पेपर्स दाखवून आम्ही तुझ्यासाठी शस्त्रक्रिया करत आहोत आणि डॉक्टर मिळाले सुद्धा. परळला आहे त्यांचे मोठे हॉस्पिटल. हो, आणि ती जरी यशस्वी नाही झाली तरी आम्ही तुझे डोळे बनून तुझ्याबरोबरच राहणार आहोत. सिद्धार्थ दादा परत येईपर्यंत किंवा कायमचे. सागर इथेच येणार आहे आपल्यासोबत राहायला. त्याच्या घरी ते मान्य आहे. तुझी रात्र, तुझी सकाळ, तुझा श्वास, तुझे स्पंदन, आम्हीच. आपण कशावरून काय सूत गाठले होते प्राजक्ताबद्दल, आणि प्राजक्ता आपल्यासाठी काय आहे हे तिने दाखवून दिले. जिजी दोघांना जवळ करून हुंदके देत रडत राहिली, निशब्द. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.